नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये 1 तारखेनंतर प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव घटणार की मग वाढणार बघूया। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराची वाटचाल बघा। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव जो की 4 ते 5 दिवसांपूर्वी आपल्याला $11.25 प्रति बुशेल पर्यंत दिसला होता आणि 3.5 ते 4 वर्षांच्या निच्चांकी स्तरावरती होता। या सोयाबीनच्या बाजार भावात वाढ झाली आणि जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा भाव तुम्हाला सध्या $11.75 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसत आहे। सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे, यामुळे याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होतच असतो। जागतिक जाणकारांच्या मते 1 तारखेनंतर आपल्याला जागतिक सोयाबीन बाजारामध्ये या ठिकाणी सुधारणा दिसणार आहे आणि या सुधारणेमध्ये जागतिक सोयाबीनचा बाजारभाव आरामशीर पद्धतीने
या ठिकाणी $12 प्रति बुशेल पार जाणार आहे। आता तेजी जर आंतरराष्ट्रीय बाजारात आली तर याचा कुठंतरी सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारात होणार म्हणजे होणार। यामुळे देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होणार। शिवाय देशामध्ये सध्या जी सोयाबीनची विक्री 1.25 लाख क्विंटलच्या आसपास आहे, ही सोयाबीनची विक्री आपल्याला 1 तारखेनंतर 1 लाख क्विंटलच्या दिशेने खाली येताना दिसेल। यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि या मागणी पुरवठ्यातील तफावतीचा फायदा सोयाबीनच्या भावाला आधार म्हणून मिळणार आणि या आधारामुळे कुठेतरी सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला 4,600 पार आणि 15 मेच्या आसपास किंवा 15 मे नंतर 4,800 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको। पण लक्षात घ्या, जून महिना जसा सुरू झाला तसा मागणी पुरवठ्याची असणारी स्थिती बदलणार, कारण जे आपल्याकडे असणारं उरलं सुरलं शिल्लक सोयाबीन खत बियाणाच्या खरेदीसाठी आपण विकणार आणि यामुळे त्या ठिकाणी सोयाबीनचा भाव घसरणार। म्हणून लक्षात घ्या, मे महिना तेजीचा आहे म्हणून मे महिन्यात सोयाबीनची विक्री करा। कधी करायची? 4,600 भाव मिळाला 50% विक्री करून टाका, 4,800च्या भावावर उरलेलं 50% विका, ज्यामुळे होईल आपला फायदा, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजीची शक्यता दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।